प्रोड्युस्ड बाय अटपट सिनेमा. आणि त्यामध्ये जर तुम्हाला हे दिसत असेल की कथा, पटकथा, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळ, त्यावेळेस समजून जायचं की चित्रपट अतिशय भन्नाट होणार आहे. आणि असाच एक भन्नाट चित्रपट नागराज मंजुळे घेऊन येतात, ज्यांची आत्ताच रिलीज झालेली मटका किंग, जिने OTTवर धमाल गाजवली होती. आणि त्यातली परफॉर्मन्स आणि त्यातले जे त्यांनी डायरेक्शन, त्यांचे जे स्मार्टनेस आहे, ती जी दाखवली होती, आता ती स्मार्टनेस त्यांनी ह्या ट्रेलरमध्ये दाखवली. बाय गॉड, ह्यांनी असा जबरदस्त ट्रेलर कट केला की चित्रपटामधले सगळे जे काही त्यामध्ये विलन असतील, जे काही त्यातले सहाय्य कलाकार असतील, सगळं काय आहे. परंतु जो मुख्य कलाकार आहे, ज्याने या चित्रपटामध्ये मुख्य कॅरेक्टर प्ले केला आहे, त्याचं कुठेच आपल्याला चेहरा पाहायला भेटत नाही. आणि जे स्मार्टनेसनी त्यांनी तो जो शेवटचा सीन यातला कट केला आहे, जिथं पाठीमागे तुतारी वाजते, जो महाराष्ट्रीयन दणका जो दिला आहे, त्यासाठी मी अजय अतुलचे सलाम ठोकेल. खरंच मित्रांनो, ज्यावेळेस आपण छावा पाहिला होता, त्यावेळेस आपण अजय अतुलचं म्युझिक मिस करत होतो. कारण जो मराठी बाणा, जो मराठी टच अजय अतुल देऊ शकतात एका मराठी बायोपिकसाठी, ती टच कुठलाच हिंदी, कुठलाच म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा म्युझिशियन देखील देऊ शकत नाही, जे आपल्याला छावामध्ये दिसत होतं. परंतु नागराज मंजुळेंची अपकमिंग फिल्म, जी की एक बायोपिक आहे, आणि ती अशा व्यक्तीची बायोपिक आहे ज्या व्यक्तीने खडतर परिस्थितीशी झुंज घेऊन भारताला त्याचं पहिलं काश्य पदक मिळवून दिलं होतं. जी हा दोस्तांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो कबड्डीपट्टू होता, तो म्हणजे खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट येत आहे. आणि हा चित्रपट एवढा जबरदस्त असणार आहे, ज्याची काही सीमा नसेल. या चित्रपटामध्ये आपल्याला नागराज मंजुळे यांची दुसरी मिसेस म्हणजेच गार्गी कुलकर्णी देखील एका मुख्य भूमिकेत पाहायला भेटणार आहेत, ज्यांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत मिळून आटपट प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली होती. आणि हा चित्रपट एवढा भन्नाट असणार आहे, ज्याची एक पूर्तता म्हणून जरी किंवा एक छोटीशी दखल जर घ्यायची ठरली, तर तुम्हाला यावरून समजेल की हा चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आलाय, सॉरी टीजर आलाय, तर या चित्रपट एवढा वादात अडकलाय, विचारू नका. कॉपीराईट्सचे जे वाद आलेत, त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, ते आपण नंतर डिस्कस करू. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ओव्हरऑल ह्या चित्रपटाचा टीजर कसा आहे. तर या चित्रपटाचा टीजर अगदी तसंच आहे जसं तुम्हाला सैराट पाहताना वाटला होता. एकदम जबरदस्त आणि ब्लॉकबस्टर. अजय अतुलचं भन्नाट म्युझिक याच्या पाठीमागं आहे. आणि ज्या पद्धतीने या टीजरची सुरुवात होते, ज्यामध्ये आपण गावाकडे जसं शेतामध्ये जमा होणाऱ्या पक्ष्यांना उडवण्याची जी पारंपरिक पद्धती वापरतो, गुलेरीत दगड ठेवून आणि त्याचा पीर घेऊन जो फेकतो, तो सीन अगदी त्यामध्ये देखील आपल्याला मुख्य कलाकाराचा मुखडा पाहायला भेटत नाहीये, परंतु इतर सर्व सहाय्य कलाकाराची भूमिका आपल्याला दिसते. यामध्ये आपल्याला मराठी सिनेसृष्टीचे बॉस म्हणले जाणारे महेश मांजरेकर दिसतात. त्यानंतर ओम भूतकर देखील आहेत एका मुख्य भूमिकेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे डायरेक्टर म्हणजेच नागराज मंजुळे, जो इंटेन्स त्यांचा लुक दिसतो चित्रपटामध्ये, म्हणजे या टीजरमध्ये भाई, तिथेच पूर्ण टीजर पैसा वसूल वाटतो. असं वाटतं की हिरोचं तोंड नाही दाखवलं तर नाही दाखवलं बाई. पण विलन विलन म्हणण्यापेक्षा चित्रपटाचा जो मुख्य नायक आहे, ज्याच्या खांद्यावर हा चित्रपट बनतोय, तो तर दिसतोय. असं मी तुम्हाला सांगतो की असं मला वाचण्यात आलंय की या चित्रपटामध्ये जो मुख्य हिरो आहे, तो कदाचित आपल्याला नागराज मंजुळे यांच्या जो पहिला चित्रपट होता, त्यामध्ये जो जब्या होता, तो असू शकतो, किंवा मग सैराटमधले प्रिन्स दादा असू शकतात. त्या दोघांपैकी एक जण यात मुख्य कलाकार असेल, हे मात्र नक्की आहे. मी लिहून देतो, मी कदाचित चुकीचा ठरेल, पण मी गॅरंटी देतो की भाई या दोघांपैकी एक जण असू शकतो. आणि जर तसं असेल तर पिक्चर रिलीज झाल्यावर कळेल, किंवा याचा ट्रेलर आल्यानंतरही कळेलच आपल्याला. तर मित्रांनो, खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनलेला हा चित्रपट, ज्याचं नावच खाशाबा ठेवण्यात आलं, आणि ह्या चित्रपटाचा ट्रेलर एवढा भन्नाट कट केला नागराज मंजुळेंनी की आज अवघ्या 6 महिन्या अगोदर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाला लागून एवढी प्रचंड उत्साह पाहायला भेटतो की या चित्रपटाने म्हणजे रिलीज होण्याबरोबरच मराठी चित्रपटचे जितकेही ट्रेलर्स येतात, जनरली रिलीज झाल्यानंतर त्यांना 8-10 लाख व्ह्यूज हे 24 तासात मिळतात. परंतु या चित्रपटाने पहिले 1 मिलियन त्याचे 12 तासाच्या आत पूर्ण केले होते. ना आता तर किती मिलियन व्ह्यूज असतील त्याचा अंदाजच नाही, कारण मी खूप लेट हा व्हिडिओ बनवतोय, कारण मी थोडा बिझी असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. परंतु मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. स्पेशली नागराज मंजुळे यांचं जे डायरेक्शन, त्यांनी ज्या पद्धतीने खाशाबा जाधवांनी कशा खडतर परिस्थितीमध्ये, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी देखील
कारण त्यांनी देशासाठी पहिलं कांस्य पदक 1953 आणि 1956च्या दरम्यान मिळवलं होतं. तर त्यावेळेस कशा खडतर परिस्थितीमध्ये, असं तर नाही ना की 3च वर्षात तयारी केली, त्यांनी इंग्रजकालीन देखील कशी तयारी करत होते, कशा पद्धतीने त्यांना संघर्ष करावा लागला, इवन गाव लेवलच्या पॉलिटिक्समध्ये देखील त्यांना किती गोष्टी सहन कराव्या लागल्या, या सगळं काही त्यांनी त्यांची जी जर्नी आहे ती या ट्रेलरमध्ये एक म्हणजे खूप छोट्या ह्याच्यातनं दाखवली. त्यांनी हे तर दाखवलं की ते कबड्डीपटू आहेत, पण तत्पूर्वी त्यांनी हे तर दाखवलं की ते एक रेसलर आहेत, पण त्याच्याही आधी त्यांनी हे खूप अत्यंत बारकाईने आणि एकदम स्पष्टपणे दाखवलं की ते एक उत्कृष्ट शेतकरी आहेत. कारण त्या काळात भारतीय लोकांचा किंवा खेड्यागावातील लोकांचं जास्त तर बिझनेस किंवा जास्त तर उत्पन्नाचं सोर्स हे शेतीच असतं. आणि ते नागराज मंजुळने अतिशय उत्कृष्ट गावगावतातली शेती आणि शेतकरी हे खाशाबा जाधवांच्या रूपामध्ये खूप भयंकर पद्धतीने दाखवलं. त्याचबरोबर आपल्याला महेश मांजरेकरांचा देखील एक जबरदस्त विलन पर्स्पेक्टिव्ह पाहायला भेटू शकतो, आत्ताच काही जज करता येणार नाही. त्याचबरोबर यात ओम भूतकर देखील एक आंदोलनामध्ये सामील असताना दिसतात. त्यांची काय भूमिका आहे तेही ट्रेलर आल्यानंतरच क्लिअर होईल. आणि स्पेशली नागराज मंजुळे यांची काय भूमिका आहे ही ट्रेलर आल्यानंतर कळेल. आणि नागराज मंजुळे यांची सेकंड मिसेस, ज्यांना आपण गार्गी कुलकर्णी, आणि त्यांच्या बिझनेस पार्टनर, त्यांच्या मेंटोर, त्याही एक अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत येत आहेत, तेही देखील आपल्याला ट्रेलर आल्यावर कळेल. एक मराठी प्रेक्षक म्हणून आणि एक नागराज मंजुळे फॅन म्हणून मी ह्या चित्रपटासाठी खूप जास्त उत्साही आहे. आणि तुम्ही याचा ट्रेलर जर पाहिला नसेल तर प्लीज जाऊन पहा. नागराज मंजुळेंची सिनेमॅटोग्राफी फ्रॉम पिस्तुल्या टू झुंडनंतर त्यांचं आलेली लास्ट वेब सिरीज मटका किंग इथपर्यंतची जी तुम्ही सिनेमॅटोग्राफी पाहिली आहे, त्याच्या पलीकडे एक पाऊल जाऊन आपल्याला या चित्रपटात म्हणजे खाशाबा जाधव या चित्रपटात ती सिनेमॅटोग्राफी आपल्याला पाहायला भेटते. आणि एक उत्कृष्ट सिनेमा नागराज मंजुळे 2027च्या पहिल्याच दिवशी आपल्यासाठी घेऊन येत आहेत. एक मराठी माणूस, आणि आत्ता सध्याचं जे मराठी चित्रपटांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे बॉस, ते पाहताना हा चित्रपट आरामात बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचा बिझनेस करेल. जमलं तर हा चित्रपट 200 कोटी देखील कमवू शकतो, कारण ते पोटेन्शियल या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. ओव्हरऑल चित्रपटाचा टीजर, अनाउन्समेंट टीजर, जे काय म्हणायचे, खूप भन्नाट आहे. आणि मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्ही खाली मला कमेंट करून कळवा की हा चित्रपट त्याच्या टोटल थिएटरिकल रनमध्ये किती कोटींचा बिझनेस करू शकतो. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची बायोपिक राजा शिवाजी हिने नागराज मंजुळेंचाच एक रेकॉर्ड 100 कोटीचा, जो की कोणीही तोडू शकलो नव्हतं, 10 वर्षात तो तोडला होता. का? फक्त 7च महिन्यात नागराज मंजुळे वापस असा रेकॉर्ड स्थापित करतील की परत एक नवीन चित्रपट बनवावा लागेल जो त्यांचा रेकॉर्ड तोडेल. तुमची जी काही कमेंट असेल, जे काही तुम्हाला वाटतंय ते खाली कमेंट करून मला कळवा. पण मला असं वाटतंय की नक्कीच नागराज मंजुळेचा हा चित्रपट राजा शिवाजी या चित्रपटाची जी काही ओव्हरऑल बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे 130-132 कोटीचं, त्याचा रेकॉर्ड तोडू शकतो असं मला नक्की याच्या टीजरला पाहून वाटतंय. तुमची काय मतं आहेत ते खाली कमेंट करून कळा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि स्पेशली याच्यासोबत होत असलेल्या कॉन्ट्रोवर्सीज का होत आहे, कशामुळे होतं आहे, याच्यावर एक डिटेल आणि डीप व्हिडिओ मी अवघ्या काही दिवसात घेऊन येईन. आणि कशा पद्धतीने मराठी माणसं, मराठी सिनेसृष्टी पुढे जाण्याचा सगळ्यात मोठा अडथळा बनत आहेत, हेही त्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. आणि त्याचबरोबर देऊळ बंदने 100 कोटीचा टप्पा पार पाडलाय, आणि देऊळ बंदने का हे सगळं करू शकलाय, आणि कशाच्या जीवावर देऊळ बंद 100 कोटीचा आकडा हासिल करू शकलाय, ह्याच्याविषयी मी एक डिटेल व्हिडिओ उद्याच्याला बनवेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित पुढच्या आठवड्यात पाहायला भेटू शकतो, देऊळबंद विषयीचा. या 2 विषयांवरती अवघ्या काही दिवसातच आपल्या चॅनलवरती एक डिटेल आणि डीप स्टडी व्हिडिओज येतील, जे तुम्हाला या विषयाला सखोलपणे जाणून घेण्यास मदत करतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर पाहता आणि ज्यामध्ये पाहत असताना तुम्हाला असं दिसतं को प्रोड्युस्ड बाय अटपट सिनेमा, आणि त्यामध्ये जर तुम्हाला हे दिसत असेल की कथा, पटकथा, लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे, त्यावेळेस समजून जायचं की चित्रपट अतिशय भन्नाट होणार आहे. आणि असाच एक भन्नाट चित्रपट नागराज मंजुळे घेऊन येतात, ज्यांची आत्ताच रिलीज झालेली मटका किंग, जिने OTTवर धमाल गाजवली होती. आणि त्यातली परफॉर्मन्स आणि त्यातले जे त्यांनी डायरेक्शन, त्यांचे जे स्मार्टनेस आहे ती जी दाखवली होती, आता ती स्मार्टनेस त्यांनी ह्या ट्रेलरमध्ये दाखवली. बाय गॉड, ह्यांनी असा जबरदस्त ट्रेलर कट केला की चित्रपटामधले सगळे
जे काही त्यामध्ये विलन असतील, जे काही त्यातले सहाय्य कलाकार असतील, सगळं काय आहे. परंतु जो मुख्य कलाकार आहे, ज्याने या चित्रपटामध्ये मुख्य कॅरेक्टर प्ले केला आहे, त्याचं कुठेच आपल्याला चेहरा पाहायला भेटत नाही. आणि जे स्मार्टनेसनी त्यांनी तो जो शेवटचा सीन यातला कट केला आहे, जिथं पाठीमागे तुतारी वाजते, जो महाराष्ट्रीयन डंका जो दिला आहे, त्यासाठी मी अजय अतुलचे सलाम ठोकेल. खरंच मित्रांनो, ज्यावेळेस आपण छावा पाहिला होता त्यावेळेस आपण अजय अतुलचं म्युझिक मिस करत होतो, कारण जो मराठी बाणा, जो मराठी टच अजय अतुल देऊ शकतात एका मराठी बायोपिकसाठी, ती टच कुठलाच हिंदी, कुठलाच म्हणजे इंटरनॅशनल लेवलचा म्युझिशियन देखील देऊ शकत नाही, जे आपल्याला छावामध्ये दिसत होतं. परंतु नागराज मंजुळेंची अपकमिंग फिल्म, जी की एक बायोपिक आहे, आणि ती अशा व्यक्तीची बायोपिक आहे ज्या व्यक्तीने खडतर परिस्थितीशी झुंज घेऊन भारताला त्याचं पहिलं काश्य पदक मिळवून दिलं होतं. जी हा दोस्तांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो कबड्डीपट्टू होता, तो म्हणजे खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट येत आहे. आणि हा चित्रपट एवढा जबरदस्त असणार आहे ज्याची काही सीमा नसेल. या चित्रपटामध्ये आपल्याला नागराज मंजुळे यांची दुसरी मिसेस म्हणजेच गार्गी कुलकर्णी देखील एका मुख्य भूमिकेत पाहायला भेटणार आहेत, ज्यांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत मिळून आठपट प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली होती. आणि हा चित्रपट एवढा भन्नाट असणार आहे, ज्याची एक पूर्तता म्हणून जरी किंवा एक छोटीशी दखल जर घ्यायची ठरली, तर तुम्हाला यावरून समजेल की हा चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आलाय, सॉरी टीजर आलाय, तर या चित्रपट एवढा वादात अडकलाय, विचारू नका. कॉपीराईट्सचे जे वाद आलेत त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, ते आपण नंतर डिस्कस करू. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ओव्हरऑल ह्या चित्रपटाचा टीजर कसा आहे. तर या चित्रपटाचा टीजर अगदी तसंच आहे जसं तुम्हाला सैराट पाहताना वाटला होता. एकदम जबरदस्त आणि ब्लॉकबस्टर. अजय अतुलचं भन्नाट म्युझिक याच्या पाठीमागं आहे. आणि ज्या पद्धतीने या टीजरची सुरुवात होते, ज्यामध्ये आपण गावाकडे जसं शेतामध्ये जमा होणाऱ्या पक्ष्यांना उडवण्याची जी पारंपरिक पद्धती वापरतो, गुलेरीत दगड ठेवून आणि त्याचा पीर घेऊन जो फेकतो, तो सीन अगदी त्यामध्ये देखील आपल्याला मुख्य कलाकाराचा मुखडा पाहायला भेटत नाहीये, परंतु इतर सर्व सहाय्य कलाकाराची भूमिका आपल्याला दिसते. यामध्ये आपल्याला मराठी सिनेसृष्टीचे बॉस म्हणले जाणारे महेश मांजरेकर दिसतात. त्यानंतर ओम भूतकर देखील आहेत एका मुख्य भूमिकेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे डायरेक्टर म्हणजेच नागराज मंजुळे, जो इंटेन्स त्यांचा लुक दिसतो चित्रपटामध्ये, म्हणजे या टीजरमध्ये भाई तिथेच पूर्ण टीजर पैसा वसूल वाटतो. असं वाटतं की हिरोचं तोंड नाही दाखवलं तर नाही दाखवलं बाई. पण विलन विलन म्हणण्यापेक्षा चित्रपटाचा जो मुख्य नायक आहे, ज्याच्या खांद्यावर हा चित्रपट बनतोय, तो तर दिसतोय. असं मी तुम्हाला सांगतो की असं मला वाचण्यात आलंय की या चित्रपटामध्ये जो मुख्य हिरो आहे, तो कदाचित आपल्याला नागराज मंजुळे यांच्या जो पहिला चित्रपट होता त्यामध्ये जो जब्या होता, तो असू शकतो, किंवा मग सैराटमधले प्रिन्स दादा असू शकतात. त्या दोघांपैकी एक जण यात मुख्य कलाकार असेल, हे मात्र नक्की आहे. मी लिहून देतो, मी कदाचित चुकीचा ठरेल, पण मी गॅरंटी देतो की भाई या दोघांपैकी एक जण असू शकतो. आणि जर तसं असेल तर पिक्चर रिलीज झाल्यावर कळेल, किंवा याचा ट्रेलर आल्यानंतरही कळेलच आपल्याला. तर मित्रांनो, खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनलेला हा चित्रपट, ज्याचं नावच खाशाबा ठेवण्यात आलं, आणि या चित्रपटाचा ट्रेलर एवढा भन्नाट कट केलाय नागराज मंजुळेने की आज अवघ्या 6 महिन्या अगोदर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाला लागून एवढी प्रचंड उत्साह पाहायला भेटतो की या चित्रपटाने म्हणजे रिलीज होण्याबरोबरच मराठी चित्रपटाचे जितकेही ट्रेलर्स येतात, जनरली रिलीज झाल्यानंतर त्यांना 8-10 लाख व्ह्यूज हे 24 तासात मिळतात. परंतु या चित्रपटाने पहिले 1 मिलियन त्याचे 12 तासाच्या आत पूर्ण केले होते. ना आता तर किती मिलियन व्ह्यूज असतील त्याचा अंदाजच नाही, कारण मी खूप लेट हा व्हिडिओ बनवतोय, कारण मी थोडा बिझी असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. परंतु मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. स्पेशली नागराज मंजुळे यांचं जे डायरेक्शन, त्यांनी ज्या पद्धतीने खाशाबा जाधवांनी कशा खडतर परिस्थितीमध्ये, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी देखील, कारण त्यांनी देशासाठी पहिलं काश्य पदक 1953 आणि 1956च्या दरम्यान मिळवलं होतं. तर त्यावेळेस कशा खडतर परिस्थितीमध्ये, असं तर नाही ना की 3च वर्षात तयारी केली, त्यांनी इंग्रजकालीन देखील कशी तयारी करत होते, कशा पद्धतीने त्यांना संघर्ष करावा लागला, इवन गाव लेवलच्या पॉलिटिक्समध्ये देखील त्यांना किती गोष्टी सहन कराव्या लागल्या, या सगळं काही त्यांनी त्यांची जी जर्नी आहे ती या ट्रेलरमध्ये एक म्हणजे खूप छोट्या ह्याच्यातनं दाखवली. त्यांनी हे तर दाखवलं की ते कबड्डीपट्टू आहेत, पण तत्पूर्वी त्यांनी हे तर दाखवलं की ते एक रेसलर आहेत, पण त्याच्याही आधी त्यांनी हे खूप अत्यंत बारकाईने एकदम स्पष्टपणे दाखवलं की ते एक उत्कृष्ट शेतकरी आहेत.
कारण त्या काळात भारतीय लोकांचा किंवा खेड्यागावातील लोकांचं जास्त तर बिझनेस किंवा जास्त तर उत्पन्नाचं सोर्स हे शेतीच असतं. आणि ते नागराज मंजुळेने अतिशय उत्कृष्ट गावगावतातली शेती आणि शेतकरी हे खाशाबा जाधवांच्या रूपामध्ये खूप भयंकर पद्धतीने दाखवलं. त्याचबरोबर आपल्याला महेश मांजरेकरांचा देखील एक जबरदस्त विलन पर्स्पेक्टिव्ह पाहायला भेटू शकतो. आत्ताच काही जज करता येणार नाही. त्याचबरोबर यात ओम भूतकर देखील एक आंदोलनामध्ये सामील असताना दिसतात. त्यांची काय भूमिका आहे तेही ट्रेलर आल्यानंतरच क्लिअर होईल. आणि स्पेशली नागराज मंजुळे यांची काय भूमिका आहे ही ट्रेलर आल्यानंतर कळेल. आणि नागराज मंजुळे यांची सेकंड मिसेस, ज्यांना आपण गार्गी कुलकर्णी, आणि त्यांच्या बिझनेस पार्टनर, त्यांच्या मेंटॉर, त्याही एक अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत येत आहेत. तेही देखील आपल्याला ट्रेलर आल्यावर कळेल. एक मराठी प्रेक्षक म्हणून आणि एक नागराज मंजुळे फॅन म्हणून मी ह्या चित्रपटासाठी खूप जास्त उत्साही आहे. आणि तुम्ही याचा ट्रेलर जर पाहिला नसेल तर प्लीज जाऊन पहा. नागराज मंजुळेंची सिनेमॅटोग्राफी फ्रॉम पिस्तुल्या टू झुंडनंतर त्यांचं आलेली लास्ट वेब सिरीज मटका किंग इथपर्यंतची जी तुम्ही सिनेमॅटोग्राफी पाहिली आहे त्याच्या पलीकडे एक पाऊल जाऊन आपल्याला या चित्रपटात म्हणजे खाशाबा जाधव या चित्रपटात ती सिनेमॅटोग्राफी आपल्याला पाहायला भेटते. आणि एक उत्कृष्ट सिनेमा नागराज मंजुळे 2027च्या पहिल्याच दिवशी आपल्यासाठी घेऊन येत आहेत. एक मराठी माणूस आणि आत्ता सध्याचं जे मराठी चित्रपटांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे बॉस, ते पाहताना हा चित्रपट आरामात बॉक्स ऑफिसवर 100 कोटीचा बिझनेस करेल. जमलं तर हा चित्रपट 200 कोटी देखील कमवू शकतो, कारण ते पोटेन्शियल या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. ओव्हरऑल चित्रपटाचा टीजर, अनाउन्समेंट टीजर, जे काय म्हणायचे, खूप भन्नाट आहे. आणि मी या चित्रपटासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्ही खाली मला कमेंट करून कळवा की हा चित्रपट त्याच्या टोटल थिएटरिकल रनमध्ये किती कोटींचा बिझनेस करू शकतो. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची बायोपिक राजा शिवाजी हिने नागराज मंजुळेंचाच एक रेकॉर्ड 100 कोटीचा, जो की कोणीही तोडू शकलो नव्हतं, 10 वर्षात तो तोडला होता. का? फक्त 7च महिन्यात नागराज मंजुळे वापस असा रेकॉर्ड स्थापित करतील की परत एक नवीन चित्रपट बनवावा लागेल जो त्यांचा रेकॉर्ड तोडेल. तुमची जी काही कमेंट असेल, जे काही तुम्हाला वाटतंय ते खाली कमेंट करून मला कळवा. पण मला असं वाटतंय की नक्कीच नागराज मंजुळेचा हा चित्रपट राजा शिवाजी या चित्रपटाची जी काही ओव्हरऑल बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे 130-132 कोटीचं, त्याचा रेकॉर्ड तोडू शकतो असं मला नक्की याच्या टीजरला पाहून वाटतंय. तुमची काय मतं आहेत ते खाली कमेंट करून कळा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि स्पेशली याच्यासोबत होत असलेल्या कॉन्ट्रोवर्सीज का होत आहे, कशामुळे होत आहे, याच्यावर एक डिटेल आणि डीप व्हिडिओ मी अवघ्या काही दिवसात घेऊन येईन. आणि कशा पद्धतीने मराठी माणसं, मराठी सिनेसृष्टी पुढे जाण्याचा सगळ्यात मोठा अडथळा बनत आहेत हेही त्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. आणि त्याचबरोबर देऊळ बंदने 100 कोटीचा टप्पा पार पाडलाय आणि देऊळ बंदने का हे सगळं करू शकलाय आणि कशाच्या जीवावर देऊळ बंद 100 कोटीचा आकडा हासिल करू शकलाय ह्याच्याविषयी मी एक डिटेल व्हिडिओ उद्याच्याला बनवेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित पुढच्या आठवड्यात पाहायला भेटू शकतो. देऊळबंद विषयीचा या 2 विषयांवरती अवघ्या काही दिवसातच आपल्या चॅनलवरती एक डिटेल आणि डीप स्टडी व्हिडिओज येतील, जे तुम्हाला या विषयाला सखोलपणे जाणून घेण्यास मदत करतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत.